Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हे आजही युक्तिवाद करणार. अंतिम टप्प्यातील सुनावणीमध्ये शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाकडे सुद्धा लक्ष. राजकीय परीक्षेमध्ये शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त. कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील. शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला, सूत्रांची माहिती. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ची अधिसूचना जारी. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा कायदेशीर अधिकार. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. दिल्लीतील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम. उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज. मोदी फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य. तर फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है असंही वक्तव्य. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तर मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा घेण्याची शक्यता. कुंभमेळ्याचं काम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात सध्या रोष कायम असताना दौऱ्याला महत्त्व. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व महापालिकांना कडक आदेश. सुरक्षित प्रवासासाठी वेळबद्ध नियोजन करा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा. भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात. भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते. चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवर कारवाईचे आदेश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप. तर सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा. नवनाथ वाघमारेंना जालन्यातील भाड्याचं घर रिकामं करायला सांगितलं. मराठा समन्वयक महेश डोंगरे यांचा हा दावा. वाघमारे मुंबईमध्ये जिथे दिसेल तिथे त्याला ठोकणार, डोंगरेंचा इशारा. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपामध्ये येऊन काय कराल? ओबीसींवर घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. राज्यातील प्रलंबित 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात सुनावणी. निवडणूक आयोगानं कोर्टाकडे वेळ मागितला होता. तर आज सुनावणी झाल्यास तोडगा निघण्याचीही शक्यता. चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्यानं इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा मोठा निर्णय. पुण्यातील हिंजवडी महाळुंगेमध्ये खड्ड्यांमुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. ट्युशनला जात असताना वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून पडले. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सीसीटीव्ही नसतील तर 10वी-12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार. कोकण बोर्डाचं महत्त्वाचं पाऊल. 175 केंद्रांची तपासणी करत गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. दुरुस्ती कामांसाठी आज संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद. इंटरचेंजचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी 12 तासांचा शटडाऊन. सुमारे 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक काम करणार. उत्तराखंडच्या बीन नदीमध्ये वाहन उलटल्याची घटना. तर वाहनात अडकलेल्या 2 जणांचं एसडीआरएफ पथकाकडून रेस्क्यू. एसडीआरएफ जवानांनी दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.